हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एकादशीचा व्रत आहे, उपवास आहे माझा. म्हणून मग सकाळी उठून मस्तपैकी छान तयारी करून देवांची पूजा करून घेतली. छान मस्तपैकी देवपूजा केली की आपलं पण मन कसं प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटतं आणि मग सकाळच्या कामांना करण्याची ऊर्जा येते. त्यामुळे मग सगळ्यात पहिले तेच करून घेतलं. मग आता इथे काय देवपूजा केली छानपैकी. देवपूजा करून झाल्यानंतर बाहेर आज एकादशी असल्यामुळे एक छोटीशी रांगोळी काढून घेतली. मग त्यासाठी मग असे कलरची ती डब्बी मिळते, ती कलर असे सगळीकडे स्प्रेड करून घेतले. त्यानंतर मग जे आपले इयरबड्स असतात ना, ते इयरबड्सने अशी नक्षी काढली. या इयरबड्सचा वापर केला तर रांगोळी पटकन काढून होते. मग त्यानंतर जशी मला सुचली तशी पटकन जी लवकर होईल अशी डिझाईन मी एक काढून घेतली आणि छोटीशी रांगोळी काढली. रांगोळी काढून झाली की त्यानंतर मग मी उंबरठा पूजनसुद्धा केलं. दररोज किंवा असं गुरुवार मंगळवार वगैरे नाही करत, पण जेव्हा सणवार वगैरे जे असतील आपले महत्त्वाचे, एकादशी म्हणा, प्रदोष म्हणा, काही आपले असे जे वर्षातून एकदा येणारे असे सण असतात, त्या दिवशी मी आवर्जून उंबरठा पूजन करते. मग ते सुद्धा करून घेतलं. त्यानंतर मग उंबरठ्यावर बाजूलासुद्धा थोडीफार मी रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतर मग हे आवरून झाल्यानंतर मग नंतर जे आपली बाकीची कामं असतात त्या बाकीच्या कामांना मग सुरुवात केली. ना असं पटतं, पण मध्येच खेळतात आणि मध्येच भांडायला लागतात. असं आहे ते पोरींचं. आज बैठक आहे त्यामुळे त्यात आई वगैरे बैठकीला येतात. आपला तोच टाईम. बाहेरची मी रांगोळी काढत होते तेव्हा मग माझ्या आवाजाने त्या बाजूला मावशीसुद्धा बाहेर आल्या होत्या. मग त्यांनी आपल्या तिकडच्या थोड्याफार गप्पा मारल्या आणि त्यानंतर मग त्यांच्याशी गप्पा मारत मी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मी आणि राधा आज एकादशी असल्यामुळे मंदिरात जाण्यासाठी मग आम्ही निघालो. त्यानंतर मग आम्ही असं मंदिरात गेल्यानंतर मग राधा मॅडमचं असं झालं, जिथे शक्य आहे कोणी पाहिलं की तसंच मग नमस्कार करायचा. आणि नंतर मग मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर मग आम्ही सगळ्यात पहिलं तिथे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे, त्या गणपती बाप्पांचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर मग बाजूला ते महादेवांचं सुद्धा मंदिर आहे. मग त्यानंतर महादेवांना जलाभिषेक करण्यासाठी मग मी पाणी आणलं आणि मग त्यांना त्या पाण्याचा जलाभिषेक केला. राधू इकडे बरं. राधू काय खाल्लं राधानी? साखर. पुढे सापडली साखर. आत्ताच मंदिरात आलो होतो. आज एकादशी आहे त्यामुळे आम्ही मंदिरात आलो होतो. आता बसले थोडा वेळ बसतो. राधाची तर मस्ती चालूच आहे. खाली उतर, इकडे पळ, तिकडे पळ. दे पिशवी आण मम्माला. मंदिरातून दर्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर फ्रूट्स खूप आवडतात म्हणून राधासाठी फ्रूट्स घ्यायचे होते. मग फ्रूट्सच्या दुकानात जाऊन फ्रूट्स खरेदी केले, ते घेतले आणि त्यानंतर मग आम्ही दोघीजणी घरी आलो. मग घरी येताना तरी राधा दरवेळेप्रमाणे कुठे सरळ चालते. मी इकडे धाव, तिकडे धाव, इथे जड, तिथे जड, अशी तिची मस्ती चालूच होती. मग तिला घेतला आणि मग आम्ही दोघीजणी घरी आलो. घरी आल्यानंतर मग संध्याकाळचे वगैरे जे स्वतःचे हातपाय वगैरे धुवून घेतले वगैरे आणि त्यानंतर ऑलरेडी दुर्वा तोपर्यंत शाळेतनं आलेली सुद्धा होती. मग मॅडम आणि मग आम्ही मग थोड्याफार गप्पा मारल्या आणि संध्याकाळच्या कामाला सुरुवात केली.
आज एकादशी आहे, त्यामुळे आज मग तर उपवास आहे. त्यामुळे मग आता सकाळपासून तर उपवास होता. सकाळी काय फ्रूट्स वगैरे खाल्ले. मग आता जेवणात काय बनवायचं, तर मग आता भगर आमटी वगैरे करायचे ते आता करून घेतो. मग असेच आता दोघी आम्ही देवळात गेलो होतो, मी आणि राधा. मग आता आम्ही आत्ताच देवळात जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. मग आता दिवाबत्ती गेली, देव वगैरे लावली. मग आता करते स्वयंपाकाला सुरुवात. पहिल्यांदा आमटी करताना तेल ओतून घ्यायचं. तेलामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मिरची अशी फिरवून घेतलेली आहे, मिक्सरला वाटून घेतली, ते त्यात टाकायचं. आणि ते असं थोडंसं तेलात परतू द्यायचं. थोडंसं तेलात परतू दिलं की मग त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये थोडंसं मिरची आणि शेंगदाण्याचं थोडंसं परतून दिल्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि ते हलवायचं. आणि हलवल्यावर थोडंसं बारीक गॅसवर ठेवायचं. आणि मग त्याला असं तेल सुटतं, चांगलं व्यवस्थित तेल सुटलं ना की नंतर त्यामध्ये मग आपण गरम पाणी ओतायचं. हे आता हळूहळू त्याला तेल सुटायला लागलेलं आहे असं. आईने नवीन कढई आणली होती, आज त्या नवीन कढईचं उद्घाटन करून टाकलेलं आहे. आज पहिल्यांदाच त्यातला पहिला पदार्थ आमटी बनवली आहे उपवासाची. असं छानपैकी असं तेल सुटलं असं व्यवस्थित की त्यामध्ये आपल्याला जेवढी आमटी पातळ हवी आहे, जेवढं पातळ हवं आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकायचं. आणि मग तुम्हाला कशी घट्ट पाहिजे का पातळ पाहिजे त्या हिशोबाने मग पाणी टाकलं की थोडंशी त्यात वरून मीठ टाकायचं. आणि मीठ टाकून झाल्यावर 5 मिनटं उकळू द्यायची. आता 5 मिनटं उकळू दिलेली आहे. मग आता बंद करते. तिथे इथे अजून जर बनवून घेतली, इथे ठेवली आपण. पाऊस आले बघ. तू हमारी राजकुमारी रहेगी ना? काय 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 म्हणतो? मम्मी 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 प्लीज ना, त्याच्यातलं सामान काढ ना मम्मी. हो काढते. वसईला का येते ना वसईला मी. बॅग काय करायची ती दीदीची बॅग. हे बघ ती राधाचं काय चाललंय बघा. बुक केली हिने. हे बघ करा, तुम्ही बुक केली आता. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.